नमस्कार, मी मंजिरी. मुंबई 24च्या खास सदरात आपलं स्वागत. अमरावती जिल्ह्यात अस्तित्व नसलेल्या, अस्तित्व संपलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा श्रीमान शरद पवार यांनी आज लिंबू-टिंबू ठरलेल्या, अडगळीत पडलेल्या आपल्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी जवळ घेतलंय अपक्ष आमदार रवी राणा यांना. याविषयी सांगतायत पत्रकार हेमंत जोशी. पाहूयात ते काय म्हणालेत ते. मित्रांनो, छोटीशी गमतीदार गोष्ट सांगतो. एका श्रीमंत गृहस्थाकडे मेजवानीसाठी 40 जणांना बोलावलं होतं. त्यापैकी 20 जणांनी श्रीखंडाच्या वाटीत दिलेला एक चांदीचा चमचा जेवण संपता संपता चाटून व स्वच्छ करून आपापल्या खिशात घुसडला. नोकरानं ही गोष्ट यजमानाच्या दृष्टीस आणताच यजमान हाती लागलेले 20 चमचे घेऊन निमंत्रित पाहुण्यांसमोर आले आणि त्यांना उद्देशून म्हणाले, आपण सर्व माझ्या निमंत्रणाला मान देऊन जेवायला आलात म्हणून मला अतिशय आनंद झाला. तुम्हीही आता घरी जायला निघाला आहात. माझ्याकडे येऊन मला जसे तुम्ही आनंदित केलेत तसेच तुम्हाला आनंदित करून सोडावं म्हणून मी माझ्या अंगात असलेल्या जादूच्या कलेची छोटीशी चुणूक तुम्हाला दाखवतो. याप्रमाणे बोलून त्यानं आपल्या हातात असलेले 20 चमचे मोजून दाखवले. चतुर यजमान पुढे म्हणाला, आता माझ्या हातात असलेले चमचे बरोबर 20 आहेत. हे मी तुम्हाला मोजूनच दाखवले. तेव्हा हे 20 चमचे मी माझ्या खिशात घालतो आणि हे सर्व चमचे मी तुमच्यापैकी 20 जणांच्या खिशातून काढून दाखवतो. असे म्हणून यजमानानं हातातले 20 चमचे आपल्या खिशात घातले. नंतर त्यानं प्रत्येक पाहुण्याचा खिसा चाचपला आणि चोरांच्या खिशातून एकूण 20 चमचे बाहेर काढले व ते आपल्या गड्याच्या स्वाधीन केले. आलेल्या पाहुण्यांचा अपमान होऊ न देता चोरीस गेलेले सर्व चमचे मिळवण्याची त्या यजमानांची युक्ती खरोखरच किती अपूर्व होती. अमरावती जिल्ह्यात अस्तित्व नसलेल्या, अस्तित्व संपलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा श्रीमान शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर मला ही कथा आठवली. गेली 10 वर्षे सतत खोडके दाम्पत्याच्या हाती सोपवलेल्या पक्षाची धूळधाण उडाल्यानंतर शरदरावांनी सुलभा आणि संजय खोडके दाम्पत्याला न दुखावता आज लिंबूटिंबू ठरलेल्या, अडगळीत पडलेल्या आपल्या पक्षाला नवसंजीवनी, नवजीवन, नवतारुण्य देण्यासाठी अलगद जवळ घेतलं अपक्ष आमदार रवी राणा यांना. येस, तुम्हाला सरप्राईज देतोय मित्रांनो. कोणत्याही क्षणी आमदार रवी राणा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललोय अशी औपचारिक घोषणा करतील. औपचारिक यासाठी की मनानं आणि शरीरानं ते आणि त्यांच्या अभिनेत्री पत्नी नवनीत कौर राणा केव्हाच पवारांच्या कळपात सामील झालेले आहेत. पवारांच्या तोंडून औपचारिक घोषणा तेवढी बाकी आहे. परवा अजितदादा अमरावतीला होते. सतत 6 तास जेव्हा त्यांनी स्वतःच्या बरोबर रवी राणांना मिरवून फिरवून आणलं तेव्हाच जाणकारांच्या लक्षात आलं की काहीशा तापट आणि स्वयंकेंद्रित संजय खोडकेंच्या घराची कडी वाजवण्याची आता यापुढे गरज भासणार नाही. उलट स्वतःच्या घराची दारं कार्यकर्त्यांसाठी सतत उघडी ठेवणाऱ्या रवी राणांच्या रूपानं डॅशिंग नेता अमरावतीकर राष्ट्रवादीला मिळालेला आहे. तो हा असाच जमिनीवर चालणारा, सामान्यात मिसळणारा नेता म्हणून भविष्यातही वागला तर अमरावतीमध्ये नक्कीच संपलेली किंवा कधीही न वाढलेली राष्ट्रवादी डेरेदार वृक्षागत बहरणार आहे राणा यांच्या येण्यानं. खोडके दाम्पत्याचं दुर्दैव म्हणजे याच रवी राणा यांनी मागल्या वेळी सुलभा खोडकेंचा तब्बल 22,000 मतांनी विधानसभेत पराभव केला होता. तसेही पराभवानंतर मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवसायाला महत्त्व देणाऱ्या खोडके दाम्पत्याला नवश्रीमंती पलीकडे अमरावती जिल्ह्यातली राष्ट्रवादी वाढवण्यात रस उरला नव्हता. त्यात मुंबईकर आनंदराव अडसूळ अमरावती बडनेऱ्याचे खासदार, बाहेरचा लादलेला उमेदवार आता
यापुढे नको रे बाबा बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणाऱ्या अमरावतीकर मतदारांना यावेळी नवनीत कौर राणा यांना लोकसभेच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी जाहीर करणार आहे. पूर्वी अमरावती जिल्ह्यात स्त्री नेतृत्वाची वट होती. प्रतिभाताई पाटील, दिवंगत उषाताई चौधरी, वसुधाताई देशमुख, पुष्पा बोंडे, यशोमती ठाकूर, सुलभा खोडके इत्यादी स्त्रियांची प्रचंड हुकूमत होती. आजही आहे. अमरावती जिल्ह्यातल्या अनेक स्त्री नेतृत्वांच्या घरात बाई सोफ्यावर आणि नवरा हाती कब्बशी घेऊन दृश्य अनेकांच्या घरात बघायला मिळायचं. अलीकडे स्त्री नेतृत्वात अग्रणी ठरलेल्या या जिल्ह्यात आता अपक्षांची भर पडलेली आहे. आमदार बोंडे, आमदार बच्चू कडू, आमदार रवी राणा तिघेही अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. याचा सरळ अर्थ असा, या जिल्ह्यात तुम्हाला सत्ता हवी असेल तर घरातल्या स्त्रियांना पुढे करा किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवा. रवी राणा विल बी ॲसेट टू राष्ट्रवादी. पॉवरफुल अँड डाऊन टू अर्थ राणा यांच्या राष्ट्रवादीत येण्यानं बरं झालं. राष्ट्रवादीतल्या खोडके राजला खीळ बसली किंवा बसेल आणि खोडकेंच्या पक्षांतर्गत विरोधातून राणा नव्हे खोडकेच रसातळाला जातील असं आम्ही खात्रीनं सांगू शकतो. आता वेळ झाली इथेच थांबायची. पाहत राहा मुंबई 24. नमस्कार.